वर्ष घर सोडून पळून गेला होता. घरच्याची पूर्ण संबंध फाटले होते या माणसाचे, खानगोजेंचे. आणि घरच्यांना अपेक्षा अशी होती की ह्यांनी पूर्ण नाकासमोर चालायला पाहिजे, ब्रिटिशांच्या बाबत गद्दारी करता कामा नये, सरकारी चाकरी करायला पाहिजे आणि मुलं बाळ सांभाळली पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे, कुटुंब सांभाळलं पाहिजे. ह्या पोराला मात्र आणि ही अपेक्षा कोणाची खास करून त्याच्या वडिलांची होती. ते कोण होते? अर्जी नवीस होते. अर्जी नवीस म्हणजे कंप्लेंट लेटर्स लिहून देणाऱ्या कारकून. पण त्या काळाच्या हिशोबाने सुशिक्षित लोक कमी असल्यामुळे त्यांच्या त्या कामाला सरकारकडून पैसे मिळत होते, घर खर्च व्यवस्थित चालत होता. सुखवस्तू घरात होते. फार श्रीमंत जरी नसले तरी सुखवस्तू कुटुंबातला हा मुलगा होता. कुठे? वर्धा, म्हणजे आजचा विदर्भ जो आहे. आणि त्याचे जे वडील आजोबा होते, पांडुरंग खानकोजेंचे आजोबा, ते 1857च्या युद्धात लढलेले होते. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, म्हणजे नानासाहेब पेशवे दुसरे बघा, यांच्या सैन्यामध्ये लढलेले होते. ते अतिशय देशभक्त, क्रांतिकारक, ब्रिटिशांच्या विरुद्ध असलेले. पण त्यांचा मुलगा, त्यांनी ते सगळे चटके भोगलेले होते की आपले वडील हे शब्दशः लष्करच्या भाकऱ्या त्यांनी भाजल्या. त्याच्यामुळे घरची परिस्थिती फार भयंकर आली. संत्र्याच्या बागा होत्या, त्यांची दुरवस्था झाली, आर्थिक ओढाताण झाली, दारिद्र्य आलं. म्हणून त्या पोरांनी शपथ घेतली, त्या पोरांनी, पांडुरंगच्या वडिलांनी, की नाही, ब्रिटिशांशी दुश्मनी करून काय मिळवलं आपण? बिलकुल नाही, ब्रिटिशांची चाकरीच करायला पाहिजे. म्हणून ब्रिटिशांचा तो चाकर बनला. पण आजोबाच्या गोष्टी नाटकामध्ये उतरत असतात. त्या न्यायाने बरोबर पांडुरंग 4 भावंड होती, एक बहीण, 3 भाऊ. त्यातला सगळ्यात थोरला तो पूर्णपणे आजोबाची डिक्टो कॉपी 8व्या का 10व्या वर्षी घर सोडून एकदा गेला होता पहिल्यांदा. त्यांनी एक असं बाल समाज नावाचा ग्रुप तयार केला होता. 8-10 वर्षाच्या पोरांना आपल्या म्हणजे डोरेमॉन वगैरे बघणारी पोरं आहेत आजच्या काळात, बरोबर? जर मी चुकत नसेल, कारण मला स्वतःला 8 वर्षाची मुलगी आहे म्हणून मी सांगू शकतो. त्या काळामध्ये त्यांनी बाल समाज नावाची संघटना सुरू केली. पूर्ण वर्ध्यामध्ये बरीच मुलं झाली होती त्याच्या सभासद. काय केलं जात होतं त्या बाल समाजामधनं? फटाके उडवणं वगैरे या गोष्टी होत नव्हत्या त्यात, किंवा कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये नाचणं हेही होत नव्हतं. थोडंसं वाईट वाटेल, तुम्ही डायरेक्ट होतो पर्सनली हे प्लीज घेऊ नका, हे प्लीज पर्सनली घेऊ नका. मी कोणाला एका व्यक्तीला असं पॉईंट करत नाहीये, कलेक्टिव्हली बोलतोय. ज्या समाजाचा मी स्वतः एक भाग आहे, त्याच्यामुळे तो ब्लेम माझ्यावरती पण येतो की आपण किती उथळ बनत चाललोय, हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं. त्या काळची 8-10 वर्षाची पोरं, त्यांचे विचार काय होते? त्या मुलांच्याकडनं, त्या बाल समाजाच्याकडनं ते काय करत होते? छत्रपती शिवाजी महाराज असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, त्याच पद्धतीने त्या काळातले सगळ्यात टॉवरिंग पर्सनॅलिटीज जगभरात सुद्धा, नेपोलियन बोनापार्ट असेल, अशा शूर लढवय्या लोकांची चरित्र मुलांना गोळा करून सांगितली जात होती त्या बाल समाजच्या मुलांच्याकडनं. मग त्यातल्या त्यात मोठ्या लोकांना बसवून त्यांच्याकडनं माहिती सांगायला लागली तर ही मुलं. म्हणजे प्रत्येकाचे कोणी कोणी आजोबा असायचे, त्यांच्या ओळखीचे अजून कोणतरी शिकलेले लोक असायचे, त्या गल्लीतले किंवा त्या एरियातले जे प्रतिष्ठित लोक असायचे, जास्ती शिकलेले, त्यांच्या मार्फत सांगितलं जायच्या गोष्टी. असं करत करत त्यांचा विस्तार झाला. सुरुवातीला फक्त चर्चा विचार यापुरतं होतं. नंतर त्यांनी आणखी एक संघटना सुरू केली 1-2 वर्षात, आर्य समाज बांधव नावाची, आर्य बांधव समाज. आता त्यातल्या आर्य शब्दावरती जाऊ नका, कारण आपल्याकडे नेपाळच्या शिक्षण पद्धतीमुळे आर्य द्रविड हा संघर्ष निर्माण झाला, जो मुळात अस्तित्वात नाहीये. डीएनए सिद्ध झालंय की आपण सगळे एक आहोत. ते तुम्हाला जास्त अभ्यास केल्यावर लक्षात येईल काय. पण असो, त्या काळात ते माहीत नव्हतं कोणाला. त्या काळात इंग्रज शिक्षणाचा जो काही प्रभाव होता, आणि आर्य शब्द संस्कृतमध्ये त्याचा अर्थ जास्ती शिकलेला, त्याच्यात काही जेनेटिक अर्थ खरा म्हणजे नाहीये, तो मेकॉलॉजी घुसळलेला तो अर्थ आहे. असो, तर
आर्य बांधव समाज असा एक त्यांनी ग्रुप तयार केला. त्याचा उद्देश काय होता, त्याची कार्यपद्धती अशी होती, मुळात बेसिकली सांगायचं म्हणजे पांडुरंग खंडोजेंचा विश्वास सशस्त्र क्रांती होता. त्याचं म्हणणं होतं इंग्रजांशी लढून मगच आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, चर्चा वाटाघाटी करून स्वातंत्र्य मिळणार नाही, हा विचार त्याच्या 7व्या-8व्या वर्षापासून त्याच्या मनामध्ये पक्का बसलेला होता. कसा तर एकदा त्याच्या मनावरती देशभक्ती थोडीशी बिंबावी म्हणून त्याच्या आजोबांनी तो 7 वर्षाचा असताना त्याला कडेवर उचलून काँग्रेसचे एक अधिवेशन भरलेलं होतं नागपूरला जवळपासच कुठेतरी त्याच्यापासून जवळपास त्या अधिवेशनाला त्याला नेलं. त्या काळातल्या बऱ्याचशा काही गोष्टी कळण्याचं वगैरे त्याचं वय नव्हतं, 7 वर्षाचा मुलगा होता. पण एकंदरीत त्याचे आजोबा त्यांच्या पुराव्यांच्या ज्या काही चर्चा चालल्या होत्या त्यावरून त्याला असं कळलं की चर्चा वाटाघाटी करून स्वातंत्र्य काही मिळत नाही 100%. आणि ती गोष्ट त्याच्या जन्मभर त्यांनी त्याच्या उरेशी जपली. आणि म्हणून बाल समाजमध्ये त्याच्या चर्चा ह्याच चालायच्या, थोरामोठ्यांच्या कुठल्या गोष्टी सांगितल्या जायच्या, जे शूर आणि लढवय्ये लोक आहेत अशाच लोकांच्या निवडक गोष्टीच लहान मुलांना सांगत होता हा स्वतः आणि इतरांच्या मार्फत. पण बाल समाज जो काही त्यांनी ग्रुप तयार केलेला होता तो एलिमेंटरी टेकचा होता, म्हणजे सुरुवातीला इंट्रोडक्टरी ज्याला आपण म्हणतो ना त्या पद्धतीचा तो एक मुखवटा होता. आर्य बांधव समाज हा त्या बाल समाजमधून आलेल्या सिलेक्टिव्ह लोकांना असं निवडून आर्य बांधव समाजामध्ये घेतलं जायचं. त्यांच्या खूप साऱ्या परीक्षा घेतल्या जायच्या की ते खरेच कडवट आहेत का, खरंच ब्रिटिश विरोधी आहेत का, बरं त्यांची लढाईची खूप तयारी आहे, उपाशी पोटी कडुलिंबाचा पाला पण किती दिवस ते सर्वाइव्ह करू शकतात, असल्या अघोरी टेस्ट केल्या जायच्या. त्यांच्या ब्रिटिश विद्वेषाची परीक्षा कशी घेतली जायची, रस्त्यावर जाणारे जर कोणी ब्रिटिश अधिकारी किंवा तत्सम कोणी गोरी मंडप जाणारी जर का दिसली त्यांना तर एक छोटासा दगड घ्यायचा उचलून भिरकावून मारायचा किंवा त्यांची गुरुजी ओरकाळणी करायची, करून दाखवा, असं जिद्द तर करून दाखवा, आहे का धमक, असं त्या पोरासोरांच्या परीक्षा घेतल्या जायच्या. कोण घ्यायच्या परीक्षा? आर्य बांधव समाजवाले लोक, पोरच ती पण पोरच अशी 14-15 वर्षाची. त्याचा परिणाम काय व्हायचा, परिणामांचीच तयारी ठेवायची त्या पोरांनी. मग अशा पद्धतीच्या ह्याला काय म्हणतात, उडाळक्याच म्हणतात सभ्य समाजामध्ये. उडाळ तत्वपणाही म्हणता येईल, पण ह्याला एक विशिष्ट दिशा होती. त्याचा परिणाम काय व्हायचा, फटक्यांची शिक्षा असायची किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा असायच्या पोलिसांच्याकडे. ते सगळा टॉर्चर सहन करून तरीही त्या पोराच्या मध्ये जर देशभक्ती असेल शाबूत तर मग त्याची निवड आर्य बांधव समाजासाठी व्हायची. मग त्यांचे 4-4चे गट केले जायचे. त्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी संबंध ठेवला जात नव्हता, ऑल्टरनेट कंपार्टमेंट ठेवलं जायचं. का? गुप्तता पाहिजे म्हणून. कारण जर सगळ्यांच्यामध्ये एकच कम्युनिकेशन असेल, त्यांचे जर ग्रुप केलेले नसतील तर काय होईल, एकाला पकडला की सगळी ऑर्गनायझेशन उद्ध्वस्त होईल. तुम्ही आजच्या जमान्यात राहू नका. आजच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये कसं जितके जास्त मेंबर तितकं भारी आपल्याला वाटायला लागतं. 4-4चा ग्रुप काय त्याला अर्थ आहे, पण गुप्ततेच्या दृष्टीने फार आवश्यक आहे 4-4चा ग्रुप. किती जरी विचार केला असेल या लोकांनी बघा. बरं याच्यामध्ये प्रेरणा काय, फक्त 1857ची प्रेरणा नव्हती. तर वासुदेव बळवंत फडके यांनी 1857च्या नंतर पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये पुन्हा एकदा उठाव केला होता. बहुतेक 1979 साली, 1879च्या आसपास. त्यामुळे पोरं पुन्हा एकदा पेटून उठली. तोपर्यंत निद्रिस्त झाल्यासारखी झाली होती भारताची स्वातंत्र्य चळवळ. पुन्हा पेटून उठली. बरं ही लोक फक्त महाराष्ट्रात थांबले नाही. आपल्याला काय झालंय, आपल्या डोळ्यापुढचा महाराष्ट्राचा नकाशा जो आहे ना, भारताचा नकाशा, तो मुळात काढून टाका तात्पुरतं. आपण 100 वर्षापूर्वीचा विचार करतोय. त्या काळातला वर्धा, नागपूर वगैरे भाग म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स अँड बेरार असं त्याला म्हटलं होतं. बेरार म्हणजे ते मला वेगळं वाटतं, पण ते म्हणजे काय, वराड आणि मध्य प्रांत असा तो इलाका. आपल्या महाराष्ट्राचा आपला जो भाग आहे त्याला मुंबई इलाका म्हटलं जातं. आता मुंबईचा आपला काय संबंध असं वाटू शकतं, पण जुन्या काळातले लोक सांगतील तुम्हाला मुंबई इलाका. त्याच्यामध्ये आजच्या काळातला गुजरातचा बराच भाग, आजच्या काळातला महाराष्ट्रातला कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातला
सध्याची मुंबई आणि आजूबाजूचा भाग असा सगळा मिळून आणि उत्तर कर्नाटक सुद्धा असा सगळा मिळून एक मुंबई इलाखा असं त्याला म्हटलं जातं, ज्याची राजधानी मुंबई होती. तुम्ही त्या काळात ब्रिटिश इंडिया असे मॅप काढून बघा, तुम्हाला लक्षात येईल. आणि शिवाय याशिवाय काही संस्थानं होती. आपल्या बाबतीत काय झालं होतं, आपल्याजवळ निजामाचं पण राज्य होतं, निजामाचं संस्थान पण होतं. त्याच्यामुळे सोलापूर एक अखंड आज जो आपल्याला दिसतोय तो तसा विचार करू नका. मराठवाड्याचा काही भाग, सोलापूरचा काही तुकडा हा सगळ्या निजामाच्या संस्थानाच्या अंतर्गत होता आणि आपला काही भाग हा मुंबई इलाक्यामध्ये होता. असो, तर तो खूप मोठा विषय. तुम्ही जेवढं जास्त डीप जाल तेवढं तुम्हाला लक्षात येईल. बऱ्याचशा गोष्टी मला पण